महिलांना स्वावलंबी बनवणं आणि त्यांच्यात नवउद्योजकतेची भावना निर्माण करणं ही काळाची गरज आहे। हेच उद्दिष्ट समोर ठेवून DMR फाउंडेशन संचलित श्री स्वामी समर्थ सेवा आणि बालसंस्कार चॅरिटेबल ट्रस्ट तामगाव यांच्या वतीनं महिलांसाठी रोजगार निर्मिती आणि नवउद्योजक प्रशिक्षण उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे। या उपक्रमांतर्गत प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या पहिल्या बॅचमधील महिलांना नुकतेच ट्रस्टच्या वतीनं प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं। DMR फाउंडेशन संचलित श्री स्वामी समर्थ सेवा आणि बालसंस्कार चॅरिटेबल ट्रस्ट तामगाव यांच्या वतीनं महिलांसाठी रोजगार निर्मिती आणि नवउद्योजक प्रशिक्षण उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे। ट्रस्टच्या वतीनं महिलांना स्वावलंबी करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या या ट्रेनिंगचा पहिला टप्पा उत्साहात पार पडला। यामध्ये प्रशिक्षण पूर्ण केलेल्या ट्रस्टच्या महिला सभासद मीनाक्षी दुर्गुळे, अश्विनी काटकर, धनश्री देसाई, संगीता पाटील, समृद्धी दिवेकर, सुप्रिया पटवडे, प्रियांका कोळसे, सीता हराळे, अनिता यादव, नीलाताई खामकर आणि निकिता गुळीक या सर्वांना त्यांनी घेतलेल्या परिश्रमाबद्दल सन्मानपूर्वक प्रमाणपत्र प्रदान करण्यात आली। या सोहळ्याप्रसंगी ट्रस्टचे मार्गदर्शक रणजित दुर्गुळे, अध्यक्षा मीनाक्षी दुर्गुळे, उपाध्यक्ष संगीता यशवंत पाटील, सेक्रेटरी मालती सावंत, कार्याध्यक्ष अनिल खामकर तसंच विश्वस्त अजय देसाई, संदेश दिवेकर, युवराज देसाई आणि समर्थराज दुर्गुळे यांची प्रमुख उपस्थिती होती। या कार्यक्रमाला अश्विनी काटकर, सुप्रिया संगपाळ, भावना तटकरे, स्मिता केळकर, समृद्धी दिवेकर, संगीता रमेश पाटील, सुप्रिया पटवडे, शैला मंडे, दीपलक्ष्मी तावडे, कुसुम तटकरे, रुपाली पाटील, रेखा नरुटे यांच्यासह ट्रस्टचे सर्व सभासद आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी बोलताना कार्याध्यक्ष अनिल खामकर यांनी सर्व प्रशिक्षणार्थी महिलांचं मनापासून अभिनंदन केलं। महिलांनी या प्रशिक्षणाचा वापर करून स्वतःचे उद्योग सुरू करावेत आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावं असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। शेवटी उपस्थित सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। ट्रस्टच्या या उपक्रमाचं तामगाव आणि परिसरामध्ये कौतुक होते।